तर पालिका निवडणुकांच्या निकालावरून सामनातून हल्लाबोल करण्यात आलाय। मुंबईचे अदानिस्तान होत असताना या पानिपतात मराठीचा झेंडा टिकेल काय असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। वैभवशाली राजधानीचे मुंबई शहराचे भवितव्य काय? अटीतटीची लढत झाली, ही लढाई मात्र सुरूच राहील असं सामनातून म्हणण्यात आलेलं आहे। तर मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही असं या सामनाच्या अग्रलेखातून म्हणण्यात आलंय। महाराष्ट्राच्या वैभवशाली राजधानीचे मुंबई शहराचे भवितव्य काय? येथील मराठी माणसाला आधार कुणाचा? मुंबईचे अदानिस्तान होताना या पानिपतात मराठीचा झेंडा टिकेल काय? त्याची उत्तरं येणारा काळच देईल। पण ज्यांनी शिवसेना मनसेच्या पिछेहाटीस हातभार लावला त्यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाचा सौदा केला। मुंबईचा अदानिस्तान होत असताना 106 हुतात्मे फक्त अश्रू ढाळणार नाहीत, तर ते पुढच्या लढ्यासाठी याच मुंबई पुनर्जन्म घेतील। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना आणि मनसेनं झुंज दिली, शर्थ केली, अटीतटीची लढत झाली, ही लढाई सुरूच राहील। मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही। आणि आता बातमी तुरुंगात निवडणूक लढवून विजयी झालेल्या उमेदवाराची। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेली सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती। प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। तर सोनाली आंदेकरचा या निवडणुकीत विजय झालाय। तर याच प्रभागातून रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर या देखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या, मात्र त्यांचा पराभव झालेला आहे। या प्रभागात 1 जागा अजित पवारांच्या पक्षाला मिळाली असून इतर 3 जागा भाजपने जिंकल्यात। सोनाली आंदेकरनं तुरुंगातून निवडणूक लढवली होती। हत्या झालेल्या वनराज आंदेकरची ती पत्नी असून आयुष कोमकर हत्या प्रकरणी ती देखील आरोपी आहे। आपल्यासोबत खासदार प्रतिभाताई धानोरकर आहे। आपण ताई, पहिली प्रतिक्रिया। नक्कीच आज झालेल्या विजयासाठी मी या चंद्रपुरातील मतदार बांधव आणि भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर ही निवडणूक आम्ही ज्या पद्धतीने लढवली, आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीची ही निवडणूक आहे, धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची ही निवडणूक आहे। आणि त्याच पद्धतीने ही निवडणूक लढवत असताना आपण पाहिलं की 10 वर्ष भाजपाची सत्ता होती आणि कुठेतरी सत्ताधाऱ्याला बाजूला सारून स्पष्ट आणि स्वच्छ अशी सरकार आणण्याची जनतेची इच्छा होती। ज्या पद्धतीचा कौल नगरपालिकेत लोकांनी आम्हाला दिला होता, तोच कौल आता महापालिकेत दिला आणि बहुमताच्या अतिशय जवळ आम्ही गेलो। सोबत घटक पक्षाला सोबत घेतलं तर 100% आम्ही या ठिकाणी महापालिकेत सत्ता बसवू आणि महापौर हा काँग्रेसचा या ठिकाणी बसवू। एकंदरीत आहे आम्हाला बहुमत असल्यामुळे आम्ही नक्कीच महापौर आमचा काँग्रेसचा बसवू असं मत काँग्रेस खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केलं। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।